नमस्कार मित्रांनो, आपले यूट्यूब चॅनल स्वामिनी लाईफस्टाईल याद्वारे मी तुम्हाला शुभ कार्यामध्ये नारळ फोडण्याचे काय महत्त्व आहे ते मी सांगणार आहे. घरात काहीही पूजा असो, नवीन घरात प्रवेश असो, वरात घेऊन जात असो, नवीन वाहन घेतले असो किंवा नवे व्यवसाय सुरू करायचे असो, प्रत्येक वेळी शुभ कार्याच्या वेळी शुभारंभ करण्यासाठी नारळ फोडलं जातं. नारळाला आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये शुभ आणि मंगलदायी मानले गेले आहे. त्यामुळे आपल्या हिंदू परंपरेनुसार नारळ सौभाग्यदायी आणि समृद्धीचे प्रतीक आहे. नारळ गणपतीला अर्पण केलं जातं, नंतर त्याला प्रसाद म्हणून वाटप केलं जातं. हे एक पवित्र फळ आहे, त्यामुळे देवाला अर्पण केलं जातं. कोणतेही कार्य करण्यासाठी नारळच का अर्पण केलं जातं? नारळ का फोडलं जातं? तर याचे कारण असे की ऋषी विश्वामित्र नारळाची निर्मिती मानले गेले आहे. याचा वरील कडक भाग हे दर्शवते की कुठल्याही कार्याच्या यशाची प्राप्ती करण्यासाठी आपल्याला कठोर परिश्रम करावे लागणारच. नारळ वरून कडक आणि आतून सौम्य कोमल असतं. ह्यामधील पाणी पवित्र मानले गेले आहे. नारळ गणपतीला प्रिय आहे, त्यासाठी त्यांना काहीही नवीन कार्याच्या शुभारंभाच्या आधी नारळ फोडून त्यामधील पवित्र पाणी सर्वत्र शिंपडलं जातं, जेणेकरून नकारात्मक शक्तीचा ऱ्हास होतो. नारळ स्वतःच्या अहंकाराचे प्रतीक असतं. नारळ शरीराचे प्रतीक असतं. नारळ फोडणे म्हणजे आपण स्वतःला संपूर्ण विश्वात समरस केले आहे. यावर असलेले 3 डोळे भगवान शंकराचे डोळे मानले जाते, ज्यामुळे आपल्या सर्व इच्छांची पूर्ती होते. संस्कृतमध्ये नारळाला श्रीफळ असे म्हटले जाते. श्रीचा अर्थ लक्ष्मी असे. पौराणिक मान्यतेनुसार लक्ष्मीशिवाय कुठलेही शुभ कार्य होत नाही. शुभ कार्यात नारळाचा वापर केला जातो. नारळाच्या झाडाला संस्कृतमध्ये कल्पवृक्ष असेही म्हटले जाते. कल्पवृक्ष सर्व मनोकामना पूर्ण करते. पूजेनंतर नारळ फोडून त्याचा प्रसाद सर्वांना दिला जातो. शुभ कार्यामध्ये नारळाचे हे महत्त्व आहे. तर धन्यवाद मित्रांनो. तुम्हाला जर माझे असेच व्हिडिओ ऐकायचे असतील तर कृपया माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला क्लिक करा. धन्यवाद मित्रांनो.